नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर. इथे मिळतात तुम्हाला घरगुती सामग्रीमध्ये अगदी सोप्या पद्धतीत रेसिपी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला आपण सुरुवात करू एक नवीन रेसिपीसाठी. या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे. तर फ्रेंड्स, आपण आज बनवणार आहोत झटपटीत कच्च्या कैरीचं झणझणीत आंबट लोणचं, आंबट तिखट लोणचं, जे कोणत्याही जेवणाला एकदम चवदार बनवेल. सर्वप्रथम कच्ची कैरी स्वच्छ धुवून कोरडी करून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्या. याप्रमाणे काही खास टिप्स सांगणार आहे, नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. कैरी पूर्णपणे कोरडी असावी, नाहीतर लोणचं खराब होतं. तेलही पूर्णपणे थंड झाल्यावरच घाला. रोज एकदा तरी हलवून घ्या, म्हणजे चव मस्त येते. आता आपण पॅन गरम करायला ठेवूया. त्याच्यात आपण 2 ते 3 चमचे तेल ॲड करूया. तेल असं छान गरम झालं की त्यात आपण मोहरी ॲड करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, काही खास टिप्स सांगणार आहे मी आणखीन. जिरे टाकूया. तेही छान असे तडतडले की त्याच्यामध्ये आपण टाकूया बाकीची सामग्री. आणि हो, मी नेहमीच बोलते, जेवण बनवणे ही पोट भरण्याची गोष्ट नसून जी कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी. म्हणून मी घेऊन येते अगदी घरगुती सामग्रीमध्ये सोप्या पद्धतीत रेसिपी. तर माझे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लागणार साहित्य: कैरीचे तुकडे, लाल तिखट, हिंग, लसूणचे स्लाइस करून ठेवले आहे अशा छान, मीठ चवीप्रमाणे आणि मोहरीची डाळ म्हणजे राईची डाळ. खूप कमी सामग्रीतील लोणचं होतं, खूप चविष्ट होतं. नक्की ट्राय करा. फोडणी बसते तोपर्यंत आपण आणखी काही तयारी करूया. छान असं आपली फोडणी तडतडली, त्याच्यामध्ये आपण लसूण टाकूया. लसूणही छान असं परतून घेऊया. लसूण परतला की त्यात आपण टाकणार आहोत हिंग, मोहरीची डाळ टाकूया. ती छान अशी परतून घ्यायची. मग त्याच्यात तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही मीठ टाका. हिंग टाकूया आणि त्यात आपण हळद टाकूया थोडीशी, 1 चमचा. छान असं परतून घेऊया. आणि त्यात आपण चवीप्रमाणे लाल तिखट टाकणार आहोत. तेही छान असं परतून घ्यायचं आणि हा मसाला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा. कैरीच्या तुकड्यामध्ये मीठ टाकून अगोदरच मिक्स छान करून घ्यायचं. तोपर्यंत आपला मसाला थंड होत आहे. आणि हा थंड झालेला मसाला या कैरीच्या तुकड्यांमध्ये ॲड करूया. हे आपलं लोणचं झटपटीत तयार आहे. अगदी वर्षभर टिकतं. तेल पूर्ण थंड झाल्यावरच घाला. रोज एकदा तरी हलवून घ्या, म्हणजे चव मस्त येते आणि हे वर्षभर टिकतं लोणचं. सगळं नीट मिसळून 1 ते 2 दिवस झाकून ठेवा, म्हणजे मसाला छान मुरतो आणि चवीलाही छान लागतं. मीठ थोडंसं जास्त ठेवलं तर लोणचं जास्त दिवस टिकतं. मेथी दाणे जास्त भाजू नका, नाहीतर कडवट होतात. लोणचं हे काचेच्या बरणीतच ठेवा, प्लास्टिकमध्ये टाळा. दररोज एकदा हलक्या हाताने मिक्स करा, मसाला नीट मुरतो. सुरुवातीचे 2 ते 3 दिवस उन्हात ठेवलं तर चव अजून मस्त लागते. नेहमी कोरडा चमचा वापरा. ओलसर चमच्यामुळे लोणचं खराब होऊ शकतं. प्रो टिप्स आहे अजून, थोडं मोहरीचं तेल, मस्टर्ड ऑइल वापरलं तर लोणच्याला एकदम ऑथेंटिक टेस्ट येते. हे असं आपलं झणझणीत आंबट तर फ्रेंड्स, आपलं हे कैरीचं आंबट तिखट लोणचं तयार आहे. कमी सामग्रीमध्ये आणि वर्षभर टिकणारं हे लोणचं आहे. ह्या पद्धतीने नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती नक्की प्रेस करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यास तुम्हाला नोटिफिकेशन लगेच
पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीसोबत.